शकते? तुम्ही शेतकरी मोर्चा काढताय आज, काय मागणी असेल तुमच्यात? आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी हक्क मोर्चा निमित्तानं सोयाबीन, कापूस, तूर या शेतीमालाला रास्त भाव मिळावा म्हणून गावगाड्यातील ह्या शेतकऱ्यांचा हक्काचा मोर्चा आज निघणार आहे। प्रचंड संख्येनं शेतकरी आता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। हे केवळ इतर शेतकऱ्यांची उपस्थिती प्रातिनिधिक आहे। सरकारने या मोर्चाची दखल नाही घेतली तर हे आंदोलन अधिक तीव्र होणार आहे। हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला अभिवादन करून असाच वळसा घालून नगर रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे। या ठिकाणी सर्व संघटना, समविचारी पक्ष या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। आत्ताच किसान सभेचे सचिव ॲडव्होकेट अजय बुरांडे साहेब इथं उपस्थित झालेले आहेत। शेतकरी संघटनेचे नेते कालिदास हापेट साहेब इथं आहेत। डॉक्टर गणेश ढवळे सर आहेत। आम आदमी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अशोक येडे साहेब आहेत, ज्यांच्या संकल्पनेतून हा मोर्चा इथं निघतोय ते राजेंद्र आमटे आहेत। स्वाभिमानीचे नेते इथं राजू गायके आहेत। शिवसंग्रामच्या मनीषाताई कुपकर आहेत। काँग्रेसचे गणेश बजबुडे आहेत। सर्व संघटना, समविचारी पक्ष या ठिकाणी आंदोलनामध्ये संभाजी ब्रिगेडचे गणेशजी मस्के आहेत, संगमेश्वर आंदोळकर जे आहेत, सुहास साहेब आहेत। सर्व लढणारे शेती मातीतील हे गावगाड्यातले शेतकरी या ठिकाणी मोर्चामध्ये सहभागी झालेत। सर्व जात, धर्म, पक्ष, पंथ भेद सोडून या ठिकाणी हा मोर्चा निघणार आहे। या मोर्चामध्ये सहभाग कोणाकोणाचा असणार? हे पण या मोर्चामध्ये आम्ही विनंती केली, शेतकरी आणि शेतकरी पुत्र तसेच शेतकरी मित्र, त्यामुळे आम्ही पक्ष, जाती, धर्म, पंथ बाजूला ठेवून फक्त शेतकरी मित्र आणि शेतकरी पुत्र या सर्वांचा एकत्रित हा मोर्चा आहे। काय सांगताल, कशा प्रकारे मोर्चा निघणार आहे? हा मोर्चा खरं तर शेतकऱ्यांचा जो शेतकऱ्याला हे सरकार ज्या पद्धतीनं शेतकऱ्याच्या मालाला भाव देत नाहीये आणि शेतकऱ्याला मातीत घालण्याचं काम करते, त्याच्या विरोधात हा आवाज उचलत आहे। कोरडभाऊ शेतकऱ्यांना 2 रुपये पीक देणारं नगदी पीक म्हणजे कापूस आणि सोयाबीन आणि तूर आहे। या पिकाला हमी भाव घोषित केलेले असताना देखील त्या हमी भावापेक्षा 1,500 ते 2,000 रुपये कमी भावानं हा माल विकला जातोय। दिवसा ढवळ्या या शेतकऱ्यांवरती डाका पडतोय आणि या डाका पडत असताना देखील हे सरकार बघायची भूमिका घेतोय। हा जवाब विचारण्यासाठी आम्ही हा शेतकऱ्यांचा मोर्चा काढलेला आहे आणि तो मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून तो जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाईल। आता या मोर्चामध्ये शेतकरी तर सहभागी आहेतच, राजकीय कुठला सहभागी आहे का कोणी? प्रश्न असा आहे की आसमानी संकटामुळे शेतकरी आत्महत्या करत असताना सरकारचे सुलतानी संकट जे आहे, शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळत नाहीये, सत्ताधारी जे आहे ते विरोधामध्ये असताना कर्जमाफी देऊ म्हणतात, शेतकऱ्यांच्या मालाला भाव देऊ म्हणतात, मात्र सत्ताधाऱ्यांना देत नाहीत। त्यामुळे शेवटी सरकारनं कुठलीही आशा नसल्यामुळं सर्व शेतकरी पुत्रांनी या ठिकाणी आपल्या स्वतःच्या बापाला शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळावा यासाठी हा मोर्चा काढला आहे। याच्यामध्ये पक्षविरहित, नेताविरहित सर्व शेतकरी पुत्रांना आम्ही आवाहन केलं आहे। त्याच्यामध्ये जे पक्ष किंवा जे शेतकऱ्या प्रति संवेदनशील असतील ते जे या ठिकाणी येणार मोर्चामध्ये, त्या सगळ्यांचं आम्ही या ठिकाणी स्वागत केलेलं आहे। काल तुम्ही पत्रकार परिषद घेतली होती, पत्रकार परिषद मध्ये सांगितलं होतं बजरंग बाप्पा सोनवणे जर या मोर्चाला आले तर आम्ही त्यांना सत्कारी असं म्हणू। विषय बजरंग बाप्पा सोडत नाही, बजरंग बाप्पा खासदार आहेत, पंडितराव मुंडे मंत्री आहेत, त्यामुळे आम्हाला कोणाला एकाला टार्गेट करत नाही। जे मंत्री असतील, सत्ताधारी पदावर असतील ते या मोर्चामध्ये सहभागी होत नाहीत, त्यामुळं आम्ही त्यांच्याविषयी बोलणारच नाहीत। जर त्यांनी विधानसभेमध्ये, लोकसभेच्या मंत्रिमंडळामध्ये हा विषय शेतकऱ्याचा मांडला असता तर आम्हाला शेतकरी पदावर रस्त्यावर यायची गरज पडली नसती। त्यामुळे आम्हाला कुठल्याही नेत्याविषयी टार्गेट नाही। आमचा प्रश्न आहे, आम्ही शेतकरी रस्त्यावर उतरणार, शेतकरी पुत्र आणि सरकारकडनं आमच्या बापासाठी शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळणार यासाठी संघर्ष करणार। जर शेतकऱ्याला भाव नाही दिला तर प्रजासत्ताक दिनी अजित पवार या ठिकाणी येणार आहेत, त्यांना आम्ही घेराव घालू, भविष्य काळामध्ये गावोगाव आम्ही चक्र आंदोलन करू। शेतकरी मोर्चा निघलेला आहे आणि या मोर्चातून तीव्र म्हणजे रूप धारण होणार लवकरच। आणि शेतकऱ्याच्या मागण्या मान्य जर नाही झाल्या तर 26 जानेवारीला शेतकरी काय असतो हे महाराष्ट्र सरकारला दाखवून देऊ आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य जिल्हा परिषद पंचायत समितीला या सरकारचे तिन्ही पक्षाच्या सरकारला चारी म्हणून निश्चित केल्याशिवाय हा शेतकरी गप्प बसणार नाही। हा शेतकरी आता आमदाराच्या, खासदाराच्या, मंत्र्याच्या पाठीमागे न लागणारा, स्वतः पिकवणारा आणि पेटवणारा आणि मालाला भाव घेतल्याशिवाय राहणार नाही। हा बीड जिल्ह्यातला शेतकरी आता एक होटलेला आहे आणि महाराष्ट्रात बीड जिल्ह्यातून शेतकऱ्याच्या मालासाठी थिनगिनी पेटलेली आहे, तरी आम्ही आता शांत बसणार नाहीत। शेतकरी एकजुटीचा। काय नाव आहे तुमचं? मी गौरव प्रभा आहे। कुठून आलात तुम्ही? मी इथलाच आहे, बीड अंतरून पिंपरीहून आलो। या ठिकाणी आज जर विचार केला, सरकार निवडणुका आणि त्यांच्या पक्षाच्या प्रचाराबाबतीत जेवढं दक्ष आहे
तेवढं या ठिकाणी हमी भाव दिला म्हणून जाहीर केला, पेपरामध्ये फार मोठ्या बातम्या छापून आल्या. परंतु आज शेतकरी, कर्जबाजारी शेतकरी माल विकून रिकामे होईपर्यंत CCI केंद्र चालू करत नाहीत. केंद्र चालू केले तर माल खरेदीसाठी बारदाना उपलब्ध करून देत नाही. म्हणजे सरकार शेतकऱ्याप्रती किती जागरूक आहे, किती संवेदनशील आहे यातून हे दिसत आहे. म्हणून हा वर्गीय लढा शेतकरी पुत्रांनी हाती घेतलेला आहे आणि एक ना एक दिवस या सर्व रोषाला सरकारला सामोरे जावं लागेल. काय सांगताल बाबा, अतिवृष्टीमुळे काय सांगताल बाबा, अतिवृष्टीमुळे आधीच शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे आणि कापसाला, सोयाबीनला, तुरीला भाव मिळत नाही. कापसाला भाव मिळत नाही, तुरीला भाव मिळत नाही, शेतकऱ्याच्या मुलाला नोकऱ्या लागत नाही. तर काय करायचं आम्ही, सांगा तुम्ही. हे सगळे शेतकरी सगळे शिकलेले, सगळे पाळलेले येतं, ह्याचा विचार कोणी केलाय का? 90% कुठून आले तुम्ही, कुठून आले? रिंगी खेळ तालखेड. काय नाव आहे तुमचं? परमेश्वर भगत. शेतकऱ्याच्या मुलाला नोकरी नाही तर ह्यांनी करायचं काय, तुम्ही सांगा तुम्ही. मग तुमचा प्रश्न कुणाकडे असणार आहे? प्रश्न कुणाकडे असणार आहे? मागण्या कुणाकडे आहेत तुमच्या? सरकारकडे मागणी माझी. शेतकऱ्याच्या मुलाला नोकरी सध्या नाही तर, आणि हे नोकरीवर मी घेत नाही ते सरकार, मग करायचं काय तुम्ही सांगा. तुम्ही शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, शेतकऱ्याच्या मुलाला नोकरी नाही तर. काय सांगताल, तुम्ही पण शेतकरी मोर्चामध्ये सामील झालेला आहे? मी किसान पुत्र श्रीकांत गदळे, मी केजून या ठिकाणी आंदोलनासाठी आलेलो आहे. आज जर आपण पाहिलं तर राज्यामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे, नापीक जमिनीमुळे, दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी राजा सातत्याने अडचणीत येत आहे आणि त्यामुळे दिवसांदिवस शेतकऱ्याचं आत्महत्येचं प्रमाण वाढताना दिसून येत आहे. मात्र याकडे राज्य सरकार आणि केंद्र सरकार कसल्याही प्रकारे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे माझी राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला कळकळीची विनंती आहे, शेतकऱ्यांची आत्महत्या रोखण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे चांगले दिवस यावं यासाठी आपण शेतकऱ्याला हमी भाव, वाढीव भाव देण्यात यावा आणि शेतकऱ्याकडे लक्ष देणं ही काळाची गरज आहे. शेतकरी जर टिकला, काय मागण्या तुमच्या? माझी प्रमुख मागणी या ठिकाणी अशी आहे की कापसाला भाव हा मिळाला पाहिजे, तुरीला भाव मिळाला पाहिजे, सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे. शेतकऱ्याच्या सर्व ज्या पिकणाऱ्या शेतामध्ये पिकणाऱ्या ज्या समजा आपल्या सोयाबीन असो, कापूस असो किंवा सर्व शेतीमालाला हमी भाव सरकारने देण्यात यावा. जर सरकारने याकडे सातत्याने शेतकरी पुत्रांनी आवाज उठवून सुद्धा सरकार याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून या ठिकाणी आमची मागणी आहे की शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव देण्यात यावा. कापसाला भाव यावा, तुरीला भाव यावा व सोयाबीनला भाव दिला पाहिजे सरकारने. या मागण्या यांच्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा जाणार आहे. आता पुढे बघणं देखील हे महत्वाचं ठरते की जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा गेल्याच्या नंतर आपले जिल्ह्याचे अधिकारी काय याच्यावरती निर्णय घेतात हे देखील बघणं महत्वाचं ठरतंय. काय सांगताल तरी तुम्ही, शेतकरी मोर्चामध्ये तुम्ही देखील सहभागी आहेत आणि महिलांचा कसा समावेश असणार आहे? महिलांचा समावेश आहे. पहिला प्रश्न असा झाला की महिला शेतकऱ्यांना अवघड झाले की संध्याकाळची लाईट आहे हा पहिला मुद्दा, दिवसाची लाईट पाहिजे, आता बिबट्यांचं प्रकरण वाढले, हा तर एक आता जिवंत प्रश्न आहे. दुसरा मुद्दा हा आहे की आपण पाहिलं जातं की 5-6 वर्षापूर्वी जो सोयाबीनला कापसाला भाव होता तो आजही तोच आहे. आज महागाई किती वाढलेली आहे, काय भाव आहे आता सध्या, काय भाव आहे? आज 4300 भाव म्हणतायत. पण जेव्हा आम्ही आडतीवर माल घेऊन जातो आणि तो लगेच म्हणतायत की हा माल खराब आहे, तो माल खराब आहे, म्हणून 3600-3500 असा भाव आम्हाला दिला जातो. शेतकऱ्याची सारासार पिळवणूक केली जाते आणि हमी भाव जो 5300, मला तुम्ही एकाही आडतीवाल्याने 5300 न सोयाबीन जर घेतलेलं असेल तर मला ते आणून दाखवावं, मी त्यांची पाठ ठोकते. आणि सरकार नेहमी म्हणत होतं की जर हमी भावानं कोणत्याही व्यापाऱ्यानं माल घेतला नाही तर त्याचं आपण लायसन्स जप्त करू. गेल्या 5 ते 6 वर्षात एकाचंही लायसन्स जप्त झालेलं नाही. आज एकाने आडत दुकान टाकली तर दुसऱ्या महिन्यात तो फोनवर गाडी घेतो आणि शेतकऱ्यांच्या एका मुलाची फीस शेतकरी भरू शकत नाही. ही जी तफावत आणि दरी निर्माण होते याला जबाबदार कोण, याचा प्रश्न आम्हाला सुटला पाहिजे. शेतकऱ्याच्या हमी भाव, शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाला पाहिजे आणि शेतकऱ्याच्या मालाला जर भाव मिळाला नाही तर शेतकरी वर्ग हा पूर्ण खालवून गेलेला आहे. आत्महत्येचं प्रमाण वाढलेलं आहे. आज आपण पाहतो गावागावात 3 ते 4 आत्महत्या दरवर्षी होत आहेत. तुम्ही सांगा पत्रकार बंधूंनो, आज स्वतः मी शेती करते, मी पाहते एक सोयाबीन जर पेरायचं म्हणलं तर उन्हाळ्यात नांगरणी, पाळी, पेरणी, फवारणी, खताचे हवाचे सर्व भाव झाले. प्रत्येक वर्षी खताचा भाव वाढतोय. हे शेतकऱ्यांना परवडणार नाही. फक्त शेती नावीलाजाने त्यांना करावी लागत आहेत. आज त्यांच्या डोक्यावर बचत गटाचं कर्ज आहे, सावकारीचं कर्ज आहे. आपण पाहतो एखाद्या शेतकऱ्याने स्वतःची किडनी विकून सावकारीचे पैसे दिलेले आहेत. असे कितीतरी उदाहरण दाखवायचे. आणि ही परिस्थिती आपल्याला
करा. जर आपण म्हणतो की महाराष्ट्र शेतीप्रधान देश आहे, कृषीप्रधान देश आहे, तर अजिबात नाही. हे फक्त शब्दापुरतच मर्यादित आहे. आणि जय जवान जय किसानचा नारा तुम्ही लावतात, हा नारा तुमच्या तोंडात शोभून दिसत नाही. तुमच्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर पुढील इशारा काय असणार तुमचा? आम्ही आंदोलन असंच ठेवून आंदोलन व्यापक स्वरूपात आंदोलन वाढवू आणि योग्य तो निर्णय घेऊ.